प्रमुख भूमिका आमची अशी आहे की हा पक्ष कुठल्या जाती धर्मावर अवलंबून नाही चालत। हा पक्ष थोर विचारवंताच्या म्हणजे फुले, शाहू, आंबेडकर, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, ग्रीक तत्ववेत्ते सॉक्रेटिस, लेनिन यांच्या विचारावर, चर्चिल, चार्वाक हे ह्यांच्या विचारावर आमचा हा पक्ष आधारित आहे। त्यांच्या विचाराशी गठबंधन घालून मग यांच्या विचारातनं या देशापुढे, या देशाच्या जनतेपुढे आपण विकासात्मक धोरण घेऊन काय गेलं पाहिजे आणि काय असलं पाहिजे त्याच्यावर सातत्याने विचारपूर्वक आम्ही चालतो। आम्ही एका जातीबद्दल, धर्माबद्दल द्वेष, आणि आमच्याकडे पहिलं स्लोगनच आमचं जात धर्म, जात, पंथ, प्रांत, भाषा, लिंग भेद विरहित राजकारण। म्हणजे आणखी लक्षात घ्या तुम्ही काय म्हणतो मी, धर्म, जात, पंथ, प्रांत, भाषा, लिंग भेद विरहित राजकारण आम्ही करत असतो। आम्ही फक्त विकासाला महत्व दिल्यामुळे आमच्याकडे फक्त विकास हा एकच शब्द आम्ही तीनदा उल्लेखतो आहे। याचं कारण की आम्हाला विकासाची गरज आहे, आम्हाला जाती धर्माचे आमचे विकास कोणता की आमच्या जीवनामध्ये पक्षाच्या माध्यमातून आम्ही असं स्लोगन ठेवलं की 70 वर्षानंतर सुद्धा या देशाला बरं का अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि तरुणाच्या हाताला काम कुठल्याही राजकीय पक्षाने देण्याचा प्रयत्न केला नाही, दिला नाही। खाली पेपरवर जाहीरनाम्यात घोषणा, जाहीरनाम्यात लिहितात निवडणुकीच्या वेळेस, गुमराह करतात लोकांना, मतदारांना, आणि पुन्हा म्हणतात ते जाहीरनामा होता, राजकीय स्टंट होता, अशा प्रकारची गैरवर्तन आणि गैरभाषा करतात। म्हणून या राजकारणी माणसाला काय म्हणावं, खरं म्हणजे जे इंग्रजांनी करू शकले नाही ते वाटुळ देशाचं ते आमच्या भारतीय राजकारणी माणसांनी केले, आमच्या माणसांनी आमची माती केली असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार। तुम्ही विचारांच्या संदर्भात या ठिकाणी बोलताय, त्यामुळे मला आणखी एक नाही, मला तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या। नाही, त्यावरती येऊ आपण। एक उपप्रश्न विचारतो, हा मुद्दा क्लिअर होईल। महाराष्ट्र विकास आघाडीची नेमकी विचारधारा काय आहे? तुम्ही विचारांचं या ठिकाणी विश्लेषण केलं, नेमकी विचारधारा तुम्ही फुलेवादी आहात, गांधीवादी आहात, आंबेडकरवादी आहात, मार्क्सवादी आहात, तुम्ही डावे आहात, उजवे आहात, हिंदुत्ववादी आहात, तुम्ही आहात तरी कोण? आम्ही फक्त विचारवादी आहात। फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेवर आम्ही आमचं राजकारण करतो। आमची विचारधारा अगदी सरळ आहे। फुले, शाहू, आंबेडकरांची विचारधारा जसं मी आता तुम्हाला सांगतो त्याच्यातच सगळं घडलेलं आहे। धर्म, जात, पंथ, प्रांत, भाषा, लिंग भेद विरहित राजकारण ही आमची परिभाषा आहे। या परिभाषेतच सगळं काही दडलेलं आहे। म्हणजे आम्ही कुण्या जातीचं नाही, धर्माचं नाही, पंथाचं नाही, कुण्या प्रांताचं नाही, कुण्या भाषेचं नाही किंवा कुण्या लिंगाचं नाही, या सगळ्या बाजूला सारून आम्ही फक्त लोकांच्या भौतिक गरजा काय आहेत, ज्याला सिविक अम्युनिटीज म्हणतो, त्या कशा देता येतील याच्यासाठी राजकारण करतो। कुणाला तरी सवलती द्या, कुणाला तरी रिझर्वेशन द्या, कुणाला तरी काय द्या, याच्यासाठी आम्ही राजकारण करत नाही। आम्ही काय करतो की भौतिक नीड काय, या ह्युमन बॉडीला जे काही आवश्यक आहे, सुखी समाधानानं जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे, त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही राजकारण करतो। म्हणजे आमचं ध्येय धोरण काय, आमचं एक ध्येय धोरण असं आहे की फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारामध्ये, इथे महात्मा गांधीच्या विचारामध्ये, इतर सर्व थोर विचारवंतांच्या विचारामध्ये एकच दडलंय की सामान्याचं हित कशात आहे आणि ते हित कसं जोपासलं जाईल, आणि सामान्याला 3 वेळची भाकर, राहायला घर, अंगाला वस्त्र, त्यांना चांगलं शिक्षण, त्यांना चांगलं आरोग्य, आणि त्यांच्या संततीला शिक्षण आणि त्यांच्या संततीच्या पुढच्या हाताला त्यांच्या काम देणं ही जसं नैतिक जिम्मेदारी, म्हणजेच अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि तरुणाच्या हाताला काम देण्याची ही प्रमुख राजकीय पक्षाची, राजकीय नेत्याची जिम्मेदारी आहे असं समजून आम्ही हे पक्षाचं काम करतो। आम्ही सामान्य विचार ठेवून पक्ष आम्हाला चालवायचा नाहीच आहे, आणि कुठल्या तरी जाती धर्मासाठी कुठल्या तरी पक्षात या, कुठल्या तरी सत्तेत जावा, कुठला तरी आमदार करतो, खासदार करतो, जातीचे या जातीचं कार्ड पाहिजे, त्या धर्माचं कार्ड पाहिजे, त्या ह्याचं असलं बिलकुल विचारानं आम्ही चालणार नाही। आम्ही फक्त मानवता हा जो आमचा विचाराचा केंद्रबिंदू आहे आणि त्याच्या विकासासाठी जे लागतंय
ते आम्ही देण्यासाठी आमचा राजकीय पक्ष आहे. एका अर्थानं सर्ववादी विचार घेऊन आणि मानवतावादी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र विकास आघाडीची वाटचाल या ठिकाणी सुरू असल्याचं पाटील साहेबांनी सांगितलं. आपला जो मूळ प्रश्न होता की भारताचं परराष्ट्रीय धोरण आणि या याच्या अगोदर या देशाचं भवितव्य, या देशातील जनतेचं कल्याण जर कुणी विचारत असेल तर ते महात्मा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारात आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारात आहे, महात्मा गांधीच्या विचारात आहे. कुणी काही म्हणतील, मला ते तसं देणेघण नाही. जसं सॉक्रेटिस आहे, चर्चिल आहे, चार्वाक आहे, अरिस्टॉटल आहे, यांच्या विचारातनं हे कुठल्या धर्माच्या जातीचा विचारापुरतं राजकारण यांचं तत्वज्ञान पुढे आलं. कारण मी एक फिलॉसॉफर म्हणून किंवा मी एक तत्वज्ञानातला पोस्ट ग्रॅज्युएट माणूस म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी वेस्टर्न फिलॉसॉफर, ग्रीक फिलॉसॉफर, इंडियन फिलॉसॉफर, ईस्टर्न फिलॉसॉफर या सगळ्या फिलॉसॉफर जवळपास माझा अभ्यास झालेला आहे. आणि या सगळ्यांचा सिनॉप्सिस, ज्याला सारांश म्हणतो, त्याचा एकच आहे की मानवाच्या आणि मानवतावादी विचार घेऊन त्यांच्या जीवनाचं कल्याण कशात दडलेलं आहे याचा शोध घेणे आणि मानवी जीवन हे पुन्हा पुन्हा येणे नाही, म्हणून या जन्माचं जीवनाचं सार्थक त्यांच्या जीवनामध्ये करणे, एवढा एक मोठा विचार घेऊन आम्ही पुढे चालत आहोत. आणि त्याचं मला निश्चितपणानं आनंद या गोष्टीचा वाटतो की आमच्या काळामध्ये हे सगळे चांगले विचारवंत होऊन गेले, त्यांचा विचाराचा आम्ही पायंडा करून पुढे चालतो, अशा पद्धतीने आम्हाला हे करायचं आहे, अशी आमची भूमिका आहे. आता तुमचा दुसरा प्रश्न आहे की भारताचं राजकारण, भारतीयांचं राजकारण आणि आंतरराष्ट्रीय धोरण काय आहे, या दोन्हीचा मेळ काय आहे किंवा यांचा विचार काय आहे. आणि भारतीय आंतरराष्ट्रीय विचारधारेमध्ये तुमचं प्रश्नाचं म्हणणं असं आहे की धोरण आणि तुमचे निरीक्षण, ह्या अलीकडच्या डिकेडमध्ये किंवा अलीकडच्या 2 डिकेडमध्ये मी असं तुम्हाला सांगू इच्छितो, या देशातले जे काही नॅशनल पार्टीमध्ये काम करणारे नेते असतील किंवा या देशाची काही युनियन गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, यांचं आणि आंतरराष्ट्रीय देशाचं काय धोरण आहे त्यांनाच माहिती नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. हे आरोप नाही आहे माझा, पण माझा अभ्यास आहे, माझं निरीक्षण त्याचं आहे की यांच्याकडे कुठल्याही राष्ट्रीय धोरणाबद्दल, विचाराबद्दल एकता नाहीये. मग कधी ट्रम्पच्या पाठीशी जायचं बोलतात, कधी चीनच्या बरोबर जायचं बोलतात, कधी रशियाचा, हा देश काही काळ रशियाच्या विचारधारेवर चाललेला आहे, रशियाचा मित्र रशियाला मित्र मानून चाललेला आहे. कधी काळी हा देश चीनची बाजारपेठ आजही आहे आणि महाग होते आणि पुढे सुद्धा राहील अशी कधी कधी शंका आहे. कधी कधी अमेरिकेचा विचार घेऊन मुसलमानांच्या बाबतीमध्ये जे ट्रम्प बोलत होता किंवा पाकिस्तानच्या संदर्भात बोलत होता, म्हणून कधी कधी ट्रम्प आम्हाला चांगला वाटला आमच्या राजकीय पुढाऱ्यांना. हे जे असे काही जे धोरण आहेत, हे कुठल्याही बेसलेस आमचे जे काही प्रोग्राम्स आणि धोरण आंतरराष्ट्रीय आहेत, याला काहीही अर्थ नाहीये. जागतिक धोरण आमचं काय असलं पाहिजे, आमचे जागतिक धोरण असं असलं पाहिजे की या जगावर आम्ही महासत्ता म्हणून उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही देशात आमचे देश महासत्ता का होऊ वाटतो आम्हाला, याच्या मागची सुद्धा फार स्पष्ट भूमिका आहे आमची, बरं का. आम्ही फार ह्या देशात 150 वर्ष इंग्रजाचं, 750 वर्ष मोगलाचं राज्य राहिलेलं आहे. त्यावेळेस या देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता असं लोक म्हणायचे. सोन्याचा धूर निघत होता म्हणजे काय निघत होता, म्हणजे इथल्या भूमीमध्ये सर्वस्व प्राप्त आहे, सर्व गुण संपन्न इथली भूमी आहे, जनता आहे, सगळं आहे. याचा अर्थ असा आहे की इंग्रजांना या देशावर 150 वर्ष राज्य केलं. 150 वर्ष राज्य करत असताना इंग्रजांना जी भूमिका इंग्रजाची होती, व्यापारी म्हणून आले, राज्यकर्ते बनले, श्रीमंत होले ह्या देशाची इकडे तिकडे, पण आमची जी भूमिका होती ती इंग्रजांना हकालून देऊन हे देश स्वतंत्र करावा आणि आमच्या देशातली माणसं, आमच्या देशाच्या घरातली माणसं, जवळची माणसं, आमच्या रक्तातली माणसं, या देशाच्या मातृभूमीतली माणसं, या मातृभूमीची नाळ असणारी माणसं या देशातल्या जनतेची परिपूर्ण सेवा करतील अशी स्पष्ट भूमिका घेतील आणि ते राजकारभार चांगला करतील. जे की परकीय माणसं आमच्यावर राजकारण करतात त्यांना हाकालून देऊन ही भूमिका आम्ही ठेवून नेहमी राजकारण करावं असं म्हणून आम्ही स्वातंत्र्यामध्ये लाखो हुतात्मे झाले. ती काही केवळ इंग्रजाला हाकलण्यासाठी म्हणून नाही, तर या देशामधल्या जनतेला आणि स्वतंत्रता मनामध्ये त्यांच्या बाळगून हे स्वतंत्र भारत आहे असं समजण्याचं कारण एवढंच की आता तुम्हाला सांगतो स्वतंत्रता म्हणजे काय. स्वतंत्र म्हणजे
आम्ही मुक्त विचारानं असलं पाहिजे, मुक्त विषय घेऊन आम्ही पुढे आलं पाहिजे, त्याच्यानुसार आम्ही स्वतंत्रता ठेवली पाहिजे. स्वतंत्र म्हणजे आमच्या डोक्यातल्या विचाराला, माइंडला फ्रीनेस, बॉडीला फ्रीनेस असला पाहिजे. याचा अर्थ स्वैराचार नाही. स्वतंत्रता म्हणजे आमचे विचार स्वतंत्र आम्हाला मांडता आले पाहिजेत, जे बाबासाहेबांनी घटनेत मांडले. इंग्रजांच्या वेळेस आम्हाला स्वतंत्र विचार, प्रगल्भता नव्हती, विचार मांडत नव्हता, आम्हाला मांडण्याची परवानगी नव्हती, अशा प्रकारचं होतं. पण आम्हाला स्वतंत्र, आम्ही असं म्हणतो, इंग्रजांनी आम्हाला इंग्रजांनी काय प्रत्येकाला खायला प्यायला दिलं नाही, असं सुविधा दिल्या नाहीत, अशातला भाग नाही. पण आमच्या डोक्यात सतत हॅमरिंग राहायचं की इंग्रज बाहेरचे आणि आमच्या देशावर सत्ता करतात आणि आम्हाला स्वातंत्र्य नाही, म्हणजे आमच्या विचाराला स्वातंत्र्य नाही, आम्हाला मुक्तपणे वागता येते. हा दोन जेलमध्ये सुद्धा आरोपीला रोटी भाकर सगळं काही मिळते, सगळ्या सुविधा मिळतात, पण त्याच्या मर्जीनुसार तो बाहेर जाऊ शकत नाही, मर्जीनुसार तो काही करू शकत नाही. ही जी बंधन डोक्यावर विचारावर त्याच्या का जेलमध्ये का माणसं मारतात का? मारत नाहीत माणसं. तिथे रोटी मिळते, तिथे खायला प्यायला मिळतं, झोपायला मिळतं, पण तुम्हाला मुक्तपणे बाहेर जाता येत नाही. तुम्हाला कुठेतरी बांधून टाकल्यासारखं राहते. तुमच्या विचाराला स्वातंत्र्य मिळते. तत्वतः देश स्वतंत्र करून घेणं म्हणजे जेलमधून मुक्तता मिळायला इतपत आहे. आणि जेलमधून आम्हाला जसं स्वतंत्र विचारधारा आमची वावरत नव्हती, ती विचारधारा आम्हाला स्वातंत्र्याने वावरता यावी म्हणून आम्ही स्वातंत्र्यासाठी एवढ्या लोकांनी लढलो. त्यातर इंग्रजीच्या काळात आजही आमची काही किंमत होती, इंग्रज चांगले होते, निजाम चांगला होता. जुन्या माणसाला विचारा तुम्ही, हे आजच्या लोकांसारखे नव्हते बाबा, फार प्रामाणिक होते, ती शिक्षा सुद्धा त्यांच्या देण्यासारख्या ऐकण्यासारख्या होत्या, असं म्हणायचे आमचे आजोबा. ती परिस्थिती आज या देशामध्ये राहिली. म्हणजे आम्हाला का चांगलं म्हणायची वेळ येते? कारण आमची माणसं आहेत ना, अतिशय स्वतंत्र विचाराची तर नाहीतच, पण अत्यंत सेल्फिशनेस पण असणारी माणसं राजकारणात उतरली आहेत. आता याचे कारण अनेक असू शकतात, त्या खोलात आपण जाऊ नये, त्याला फार मोठा विषय आहे. पण आंतरराष्ट्रीय धोरण मला सांगा ना, आंध्रे साहेब मला सांगा, 70 वर्षे या देशाला स्वातंत्र्य मिळून झाली, मग त्यामध्ये काँग्रेस एक बार आली, पुन्हा मध्यंतरी जनता दलाचं सरकार आलं, नंतर बिहारींचं सरकार आलं, त्याच्यानंतर आता मोदींचं सरकार आलं, काँग्रेसचं 60-70 वर्ष सरकार आली, ही सगळी सरकार आली. पण प्रत्येक सरकार येणारं गव्हर्नमेंट हे काय सांगते? आम्ही कुठलंही कर्ज घेऊ आणि तुम्हाला सुविधा देऊ. असं करत करत या देशामध्ये सगळ्यांनी कर्ज घेण्याची भाषा, सत्तेत येण्याची भाषा केली. या देशावर आज 87 लक्ष जवळपास, बरं का, माझा एक असं म्हणजे फिगर जो आहे मला मिळाला, 87 लक्ष हजार कोटी रुपये या देशावर जर कर्ज असेल, म्हणजे एक मुलगा जन्म घेतला तर तो 75,000 रुपये कर्ज, 76,000 रुपये कर्ज त्याच्या डोक्यावर आहे. एवढं मोठं कर्ज घेऊन तो जन्मतो, मग त्याच्या विकासाची भाषा काय करणार आहे तुम्ही? आणि एवढं मोठं डोक्यावर कर्ज असताना कुणीतरी म्हणायचं की 21व्या शतकामध्ये आमचा देश महासत्ता बनणार आहे. कसं महासत्ता बनणार आहे? मला एक प्रश्न माझ्या पुढे. कर्ज, एखाद्या कुटुंबावर कर्ज असताना ते कुटुंब स्वतंत्र असू शकतं का? त्या कुटुंबावर कर्ज असताना त्या कुटुंबातली माणसं आनंदी जीवन जगू शकतात का? किंवा त्या कुटुंबकर्त्याला झोप येऊ शकते का? मग या देशावर तर जवळपास 87 लक्ष हजार कोटी कर्ज आहे. 70 वर्षामध्ये एकाही भादराने 1 रुपया परत केलाय का मला सांगावं? कर्ज काढण्याचीच भाषा करतात. आणि मग तुम्ही ह्याच्या व्याजापोटी एवढं मोठं कर्जच्या व्याजापोटी तुम्ही त्यांना पैसे देतात. या कर्जाला मिळवण्यासाठी या देशातल्या महान राजकारण्यांनी, महान याचा अर्थ आहे की मी थोडं उपासकात्मक बोलतो, म्हणजे मी आता त्यांना दुसरा शब्द वापरणार नाही, पण चुकीचे धोरण वापरणाऱ्या महान राजकारण्यांनी मला सांगा, 70 वर्षामध्ये 1 रुपया फेडला नाही, कर्ज काढण्याची भाषा केली. जोपर्यंत कर्ज काढत असताना कुणी कर्ज तुम्हाला फुकट दिलेलं नाही. या देशाचे पर्वत, या देशांच्या नद्या, या देशांचा समुद्र, या देशाची जनता जामीन ठेवून, सिक्युरिटी देऊन, जमीन आणि जामीन देऊन तुम्ही कर्ज प्राप्त करून घेतलेलं आहे. मग हे जोपर्यंत हे कर्ज तुम्ही जर नाही फेडलं तर या कर्जापोटी यांनी जर आता जशी पाकिस्तानची अवस्था चीन करतंय की आम्हाला भूभाग द्या तुमच्या कर्जापोटी, तसं जर आमचा काश्मीर जर अमेरिकेने मागायला सुरू केला कर्जापोटी, कर्ज वर्ल्ड बँकेचं कर्ज आहे, स्वित्झर्लंडचं कर्ज आहे, अमेरिकेचं कर्ज आहे, चायनाचं कर्ज आहे, रशियाचं कर्ज आहे. कुठला देश नाही जिथं आम्ही कुणाचं दार पुंजून कर्ज घेतलो नाही असा देश नाही.
आणि मग हा देश जर एवढं कर्ज काढून जर महासत्ता बनणार असेल तर हे जगातलं एक वेगळं आश्चर्य असेल असं मला वाटते. मला आणखीन पुढे ह्याच्या पुढे सांगायचे वाटते की हे कर्ज घेतलंय आम्ही. हे कर्ज काही इथलं भारत सरकार आहे का शेतकऱ्याचं कर्ज एकदा व्यापाऱ्याचं कर्ज माफ केल्यासारखं करणार आहे म्हणून? अमेरिका माफ करणार आहे आम्हाला कर्ज? कधी ना कधी कर्ज आणि फर्ज हे कर्ज आणि भोग हे दिल्याशिवाय फिटत नाही असं आम्हाला अध्यात्मात सांगतात. कर्ज आणि भोग हा दिलाच पाहिजे तरच ते कमी होते, ते कमी होत नाही. मग एवढं कर्ज या देशावर असताना आम्ही कर्ज न देता जर परिभाषा करत असो की हा देश महासत्तावाद आहे तर कसं होईल? एका बाजूला कर्जाचा बोजा वाढतोय, त्याचबरोबर त्या कर्जावरचं व्याज देखील वाढतं आणि दुसऱ्या बाजूला या देशाचा GDP आहे तो GDP देखील रसातळाला म्हणजे गेला आहे. याबद्दल तुम्ही काय सांगा? हे बघा, या देशाला 3 बाजूने समुद्र आहे, एका बाजूने हिमालय पर्वत आहे बरं का. या देशामध्ये भक्कम 3 ऋतू आहेत, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा. 18 पगड धान्य या देशामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रांतामध्ये, पण 18 पगड धान्य अगदी व्यवस्थित पिकते. हे कधी दुष्काळ पडेल, कधी अतिवृष्टी होईल, कधी काय भूकंप होईल, हा भाग सोड द्या थोडेसे, पण 18 पगड धान्य पिकते. आणि 18 जाती धर्माचे लोक, 18 पगड जाती धर्माचे लोक या देशात राहतात. इतकी सुजलाम सुफलाम भूमी असताना, निसर्ग एवढा सोबत आमच्या असताना, संरक्षणाला हिमालय असताना, तिन्ही बाजूने समुद्र पाणी असताना आमचा देश गरीब असू शकतो कसा? आमच्या देशाचा GDP खाली येऊ शकतो कसा? काय कारण आहे? मला सांगा, 70-87 लक्ष हजार कोटी कर्ज या देशावर घेतलं. एवढ्या कर्जाचं जर आम्ही त्या नोटांची छत्री केली असती तर अख्खा भारतावर झाकता आला असता. 1000च्या नोटानं, 2000च्या नोटानं भारतावर सावली झाली असती. एवढं मोठं छत्र झालं. एवढं कर्ज या लोकांनी काढलं, 1 रुपया परत फेडला नाही. मग या कर्जाचं केलं काय? या पैशाचं झालं? जनतेला प्रश्न पडलाय. बांधवांनो, हे ध्यान देऊन ऐका, लक्षपूर्वक ऐका. हीच महाराष्ट्र विकास आघाडीची भूमिका आहे. देशासमोरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी, त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ॲडव्होकेट अण्णारावजी पाटील साहेब या ठिकाणी आपली भूमिका मांडतायत. नाही, मला हे कर्ज पैसे गेले कुठे? एक सांगा ना, विकास केला आणि काय विकास केला आमच्या देशाचा? आमच्या देशातली शेती सुधारली. आजही शेतकरी 5-5 लाख शेतकरी आतापर्यंत आत्महत्या करून गेले. त्यांचा प्रश्न सुटला. त्यांच्या मालाला आजही योग्य दर मिळत नाही, भाव मिळत नाही. त्यांच्या शेतीला उद्योगाचा दर्जा आजही मिळाला नाही. त्यांच्याकडे आजही बाजार भावामध्ये एक किंमत असते आणि खरेदीदाराची एक किंमत असते. अशा परिस्थिती आहे. आजही शेतकरी एवढा मोठा कर्जदार आहे, त्यांचे आणखीनही प्रश्न सुटले नाही. शेत कामगाराचे प्रश्न सुटले नाही. शेतीवर काम करणाऱ्या शेतकऱ्याला काही नाही. आजही 100 रुपयावर काम करावं अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. असू दे अपेक्षा त्यांची काम करायची, पण त्यांना 3 टाइमची भाकर मिळेल, त्यांना राहायला घर वस्त्र मिळेल, त्यांच्या मुलाला शिक्षण मिळेल, त्यांच्या मुलाला आरोग्य मिळेल, त्यांच्या मुलाच्या हाताला काम मिळेल. आजपर्यंतची सुविधा इथे केलेली आहे. एक उदाहरण सांगतो. काय ध्येय धोरण आहेत सरकारचे आणि कायद्याचे? MIDC साठी जमीन घेतात आणि ज्यांची जमीन घेते त्यांच्या मुलाला 1 गुंठाभर जमीन घ्यायचा अधिकार नाही, त्यांना देत नाही. अशा परिस्थितीचे कायदे जर तुम्ही बनवले तर शेतकऱ्याचं जीवनमान कसं सुधारेल? इथला व्यापारी उद्या आत्महत्या करेल. आज शेतकरी आत्महत्या करतील, उद्या व्यापारी आत्महत्या करतील. कारण व्यापाऱ्यांनी व्यापार करायचा आणि कुठेतरी शेतकऱ्याच्या सरकारच्या ह्याला कुठेतरी GSTला कुठेतरी ते टॅक्स मध्ये आलता ना कोणता नगरपालिकेचा, हे अशा टॅक्सला बळी जायचं आणि झिजाय करार द्यायचा आणि मग व्यापाऱ्याचा सगळा धंदा व्यापार कोलॅप्स करायचा. ही परिस्थिती, त्यामुळे ती व्यापारी वर येत नाही. या देशामध्ये 1-2 उद्योगपती मोठे होऊन चालत नाही किंवा सरकारने 1-2 उद्योगपतीच्या पाठीशी राहून चालत नाही. तर इथं सामान्यातला सामान्य उद्योग करणारा जो माणूस आहे त्याच्या पाठीशी थांबलं पाहिजे. कशासाठी? इथं इकॉनॉमिकली इम्बॅलन्स आहे. इम्बॅलन्स करण्यासाठी शेतकऱ्यांनी जसं शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याची भूमिका कधी कधी घेतात, तसं उद्योगपतींना सुद्धा कर्ज देऊन त्यांना उद्योग निर्मितीची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. त्यांच्यासाठी उद्योग, आणि जोपर्यंत या देशामध्ये उद्योग निर्माण होत नाहीत तोपर्यंत तरुणाच्या हाताला काम मिळत नाही आणि हे बेकारीचा प्रश्न मिटत नाही. या देशात उद्योग करायचं सोडून दिले लोकांनी.
उद्योग करत नाहीत, कारण उद्योगाला स्कोप नाही म्हणतात. मग त्याच्यापेक्षा नोकरीच कुठेतरी 5-25 लाख रुपये भ्रष्टाचार करून घेऊन नोकरी घेण्याचा प्रयत्न करतात. ही परिस्थिती निर्माण झाली. रोजगार निर्मितीचं महाराष्ट्र विकास आघाडीचं काय मॉडेल वगैरे आहे का, ते जरा एक्सप्लेन. मी त्या प्रश्नाला नंतर विचार करतो. मी बोलणार त्या विषयात. मी त्याच्यावर पूर्ण अभ्यास केला. आरक्षणावर बोलतो, कसं नोकरी देता येते त्याच्यावरही बोलतो. मला सांगा, हे उद्योग जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत आमच्या तरुणाच्या हाताला काम नाही. बरं, तुम्ही उद्योग देऊ शकत नाही आम्हाला, कर्ज तरी देऊ शकताय का आम्हाला स्वतःला उद्योग करायला? आणि मग एवढे 87 लक्ष हजार कोटी रुपये तुम्ही कमावलेत गेलेत, हे पैसे गेले कुठं? हे पैसे देशाच्या बाहेर गेलेत किंवा राजकीय पुढाऱ्यांच्या खिशात गेलेत, घरात. 87 लक्ष हजार कोटी रुपये जर कुठे गेले असतील तर या देशामधल्या आतापर्यंत जेवढे आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, ग्रामपंचायत, पंचायत सदस्य, नगरपंचायत, जिल्हा पंचायत, या सगळे राजकीय पुढारे, ह्या पुढाऱ्या सगळ्यांनी मिळून वाटून खाल्लेले पैसे, हे सगळे पैसे वाटून घेऊन यांनी कारभार केलेला आहे. मग ह्यातला कुठलाही राजकीय पुढारी एका 10-5 असतील प्रामाणिक, पण जवळपास 90% लोकांनी ह्या पैशाचा कारभार केला. अहो, आम्ही एखादे म्हणलं की राजकारण पैशासाठी करायचं नाही म्हणलं तर राजकारण का साधू संतांचा अड्डा आहे का, असं आम्हाला काही प्रश्न विचारतात काही पक्षातले लोक. हे तर राजकारण होतच असते. राजकारण असं खोटच बोलावं लागते, असे जाहीरनामा काढावंच लागते, असं आश्वासनं द्यावीच लागतात. अरे रे रे रे, या पद्धतीने जर राजकारण तुम्ही करणार असाल तर या देशाचं भवितव्य काय असणार आहे? खोटं बोलून राजकारण करावंच लागते, भ्रष्टाचार करावाच लागतो, दारू बाई बाटली करावीच लागते. असं जर तुम्ही राजकारण करणारे जर म्हणत असाल, ती जर तुमची